वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दोस्तों, मी अनुश्री आणि आज मी आणि माझी मैत्रीण निघालेलो मार्केट एक्सप्लोअर करायला. मार्केट यासाठी कारण तिच्या घरी बाप्पा बसतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की तुमचा लाडका बाप्पा येतो आहे, त्यासाठी शॉपिंग तो बनती आहे ना. तर यासाठीच आम्ही निघालेलो, मार्केटमध्ये आलो. आणि इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा बघितलं की इथे हर एक शॉपमध्ये ना खूप सारे मूर्तीज अवेलेबल होते. लहान मूर्तीपासून तर मोठ्या मूर्तींपर्यंत सर्व प्रकारचे मूर्तीज इथे अवेलेबल होते. आणि हे जेव्हा मी बघत होते तेव्हा मी स्वतःला थांबवू शकले नाही याला कॅप्चर करण्यापासून. मी फोन काढला आणि लगेच लागली आपलं कॅप्चर करायला. जेव्हा मी हे कॅप्चर करत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की यार किती सुंदर या मूर्तींना बनवलेलं आहे. ज्यांनी कोणी यांना तयार केलं असेल ना त्यांनी पूर्ण स्वतःचा जीव ओतलेला आहे या मूर्तींमध्ये आणि ते स्पष्ट होत होते या मूर्तींपासून. तर तुम्ही इथे बघू शकता की खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते, जेणेकरून ना आम्हाला खूप कन्फ्यूज होत होतं की कोणती मूर्तीज आम्हाला घ्यायला हवी आणि कोणती नाही. तर आम्ही तेच फिगर आऊट करत होतो आणि आम्ही बघत होतो की कोणती घ्यायची आहे म्हणून. आणि बघितलं की खूप सारे मूर्तीज ऑप्शन अवेलेबल होते इथे. हर एक दुकानामध्ये ना खूप सारे मूर्तीज अवेलेबल होते. तर तुम्ही इथे बघू शकता, हे बघा मूर्तीज आहे. आणि आम्ही समोर गेलो, पूजेचं काही सामान बाकी होतं, आम्ही ते सामान घेतलेलं. आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे आहे, बॅकग्राऊंड लागायसाठी सामान पाहिजे आहे. तर इथे रेडीमेड बॅकग्राऊंड अवेलेबल होतं, तर आम्ही घेतलं नाही कारण आम्हाला आवडलं नाही. नंतर आम्ही रांगोळी घेतलं कारण इसके बिना तो सण इनकम्प्लीट आहे ना. तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही चाय पिला गरम गरम, कारण आम्ही खूप दमलेलो. नंतर आम्हाला दिसलं की एक मंदिर होतं, आम्ही तिथे गेलो, दर्शन केलं आणि परत शॉपिंगला लागलेलो. नंतर ना आम्हाला पेस्ट्री खायची खूप इच्छा होत होती, तर इथे शॉप पण दिसली, तर पेस्ट्री घेतली आणि बाहेर खात बसलेलो कारण नंतर जागा नव्हती आम्हाला बसायसाठी. इथे ॲस्थेटिक दुकान दिसलं, खूप सुंदर होतं, जिथे खूप सुंदर सुंदर सामान होतं. तुम्ही बाप्पासाठी एक छोटासा डब्बा घेतला. आम्ही असं खूप सारी शॉपिंग केलेली बाप्पाच्या आगमनासाठी आणि असाच आमचा आजचा दिवस गेला.